हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी इथे 1 ग्लास उडदाची डाळ मुरत घातलेली होती आणि 3 ग्लास तांदूळ मुरू घातलेले होते रात्रभर। त्याच्यानंतर 1 वाटी पोहे भिजू घातलेले होते, ते फक्त 5 मिनिटाच्या आधी। त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण म्हणजे तांदूळ, उडदाची डाळ आणि पोहे हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। आपण आज मी तुम्हाच्यासोबत आज इडलीची रेसिपी शेअर करणार आहे। सो शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता इथे माझं वाटण तयार झालेलं आहे, म्हणजे थोडंसं सॉफ्ट आणि तांदूळ हे थोडेसे चरचर हाताला लागत आहेत। सर्व वाटण फिरून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सर्व छानपैकी ढवळून घेतलेलं आहे आणि याला झाकण लावून हे मिश्रण कपड्यामध्ये गुंडून किंवा उन्हामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्याच्यानंतर मी हे मिश्रण तुम्ही बघू शकता किती छान फ्लफी झालेलं आहे आणि किती छान बबल्स आलेले आहेत। इकडे इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे। बिना सोडा, इनो कशाचा न वापर करता तुम्ही बघू शकता किती छान बॅटर फुललेला आहे आणि बबल्स पण आलेले आहेत। तर त्याच्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व इडली पात्र लावून घेणार आहे आणि झाकण ठेवून गॅसवरती 5 मिनिटं त्याला छानपैकी शिजून घेणार आहे। इडली 5 मिनिटं झाल्यानंतर चेक करायचे, हाताला जर चिटकत नसेल तर शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान बबल्स आलेले आहेत आणि किती छान झालेले आहेत। नंतर इडली 5 मिनिटं थंड झाल्यानंतर काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान स्पंज आलेला आहे आणि किती छान झालेली आहे। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।